नमस्कार दादा, विघ्नरच्या यंदाच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी कुठपर्यंत आली आणि कारखाना सुरू कधी होतोय? नमस्कार, जय शिवराय. आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना 23-24चा गळीत हंगाम लवकरच या ठिकाणी आता चालू होणार आहे. मंत्री समितीची बैठक पार पडली आणि 1 नोव्हेंबरला मंत्री समितीने कारखाना चालू करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. आणि ही परमिशन दिल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातली सगळ्यात कारखानदारीतले सगळी मंडळी आता चालू करण्याची लगबग या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते. आपल्याही कारखान्याची चालू करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. 1 नोव्हेंबरला परमिशन दिलेली आहे. 2 नोव्हेंबरला आपण कारखाना आता या ठिकाणी चालू करणार आहोत. पद्मविभूषण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आपल्याला मुळी टाकायच्या कार्यक्रमासाठी आणि विशेषतः डिस्टिलरीचा नवीन प्रोजेक्ट या सीझनमध्ये आपण चालू करणार आहोत. त्या चालू करण्यासाठी त्याचं उद्घाटनासाठी पवार साहेब या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या विघ्नरच्या परिवारामध्ये या ठिकाणी सामील होणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष खरं तर सहकार मंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नामदार दिलीपरावजी वळसे पाटील या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला माजी सहकार मंत्री माजी सहकार राज्यमंत्री विश्वजितदादा कदम या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. आणि त्याचबरोबर तालुक्याचे आपले खासदार अमोल दादा कोल्हे असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, आमदार अतुल शेठ बेनके असतील किंवा तालुक्यातील सगळेच मान्यवर मंडळी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अनेक विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, संजयराव काळे, दिलीपराव ढमढरे, बाळासाहेब दांगट, ही सर्व मंडळी, माऊली शेठ खंडागळे, ही सगळी मंडळी या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील तमाम शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, सर्व मंडळी, विघ्नर परिवार या निमित्ताने या ठिकाणी एकवटला जाणार आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम होता. सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. चाऱ्याला ऊस मोठ्या प्रमाणात सगळीकडेच गेलेला आहे. क्रशिंग किती होईल? काही ऊस पळवळीचा काही फटका बसेल? नक्कीच. जर आपण पाहिलं असेल तर दुष्काळाची परिस्थिती आणि त्याच्यानुसार ऊसाची लागवडीचं घटलेलं प्रमाण, या वर्षी सुद्धा ऊसाचं प्रमाण कमी आहे. पुढच्याही वर्षी ऊसाचं प्रमाण कमी आहे. याच्यातून आपल्याला कारखाना चालवायचा आहे. या सीझनमध्ये कमीत कमी 8 लाख क्रशिंग करण्याचं उद्दिष्ट आम्ही सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि नक्कीच 8 लाखापर्यंत क्रशिंग करण्याचा मानस आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उदीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऊस मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत आहे. त्यामुळं शेतकरी चाऱ्याला ऊस म्हणा, दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं चाऱ्याला ऊस जातोय, रसपंतीला ऊस जातोय आणि ह्या प्रॉब्लेम मधून सुद्धा आपल्याला हा सीझन पार पाडायचा आहे. ऊसाच्या बाजारभावा संदर्भामध्ये शेतकरी संघटना नेहमी मागणी करत असते. पवार साहेब येणार म्हटलं लोकांच्या अपेक्षा पण उंचावतात. दादा, आपलं कसं नियोजन आहे? नाही, नक्कीच. तालुक्यातील शेतकरी संघटना असेल, वेळोवेळी शेतकरी संघटनेची मागणी शेतकऱ्यांच्या प्रती असतेच आणि ती असायला सुद्धा पाहिजे. मी त्यांना खरं तर त्यांच्याबरोबर आम्ही संचालक मंडळाने अनेक वेळेला चर्चा केली. ह्याही वेळेला त्यांचा बाजारभाव अधिकचा असावा याची त्यांची मागणी होती. त्यांच्याबरोबर आम्ही एकंदरीत सर्वांगीण पद्धतीने कारखान्याच्या विषयीची सर्व चर्चा केली. त्यांना सगळ्या गोष्टी, त्यांचे जे काय गैरसमज असतील किंवा त्यांचे काय प्रश्न असतील ते पूर्णपणे त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आणि नक्कीच आता दिवाळी आहे. दिवाळीमध्ये कारखाने म्हणजे विघ्नर कारखान्याने कधी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली नाही, असं कधी झालेलं नाही. आणि ह्याही वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी इथं गोड करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ आम्ही करणारच. साखर तर वाटतोच, पण अधिकचा बाजारभाव देण्याच्यासाठी नक्कीच आम्ही सर्व संचालक मंडळी प्रयत्नशील आहोतच. त्यातल्या त्यात आपल्या शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे कवारी, जामता राजा शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या ठिकाणी येत आहेत म्हटल्यानंतर नक्कीच आम्ही त्यांचा आणि शेतकऱ्यांचा आदर ठेवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने कशा पद्धतीनं पारदर्शकपणे चालवायचे याचं उदाहरण पाहायचं असेल तर विघ्नरला भेट द्या.
असं पवार साहेब नेहमीच म्हणायचे. दादा, शरदचंद्रजी पवार एका महिन्यातून 2 वेळा तुमच्याकडे येत आहेत. सध्याचं आपण राजकारण पाहतोय, काय सध्या चाललंय, तुमच्या मनात काही वेगळं प्लॅन, काही नियोजन? खरं तर तुम्ही माग जर इतिहास जर पाहिला असेल, पवार साहेब ज्या ज्या वेळेला जुन्नर तालुक्यात आले त्या वेळेला शेरकर परिवार त्या ठिकाणी हजर राहिलेला आहे. त्या वेळेला पवार साहेबांच्या बरोबर राहिलेला आहे. आणि आजही पण जुन्नरला ज्या वेळेला आदिवासी मेळावा होता त्यावेळेला पवार साहेब या ठिकाणी जेवण करण्यासाठी माझ्याकडे इथं घरी आले. नक्कीच पवार परिवार आणि शेरकर परिवाराचे ऋण बंध गेले अनेक पिढ्यांचे त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांचे कायवारी आहेत, जाणता राजा आहे, परत तर पवार साहेबांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि खरं तर हे बाळकडू मला स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर असतील, स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असेल, यांच्यापासून खरं तर हे मला मिळालेलं आहे. आणि आजही पण कारखान्यावरती पवार साहेब येणार आहे तर याचा राजकीय कोणी अर्थ काढू नये असं मला तरी वाटतं. कारण पवार साहेब जरी आत्ता राजकीय काही मतभेद जरी झालेले असले तरी त्याच्या अगोदरपासूनचे असलेले संबंधातून खरं तर पवार साहेब या ठिकाणी येत आहेत. दादा, पवार साहेब यापूर्वी नेहमीच यायचे, त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तुमची आघाडी आहे, परंतु एका महिन्यात 2 वेळा येतात जुन्नर तालुक्यामध्ये आणि तेही तुमच्याकडेच येतात. राजकीय मंडळींच्या भुवया उंचवणं साहजिक आहे. 2024ची विधानसभा पुढे आहे, लोकसभा पुढे आहे. काही वेगळं काही घडू शकतं का, किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी सुरू आहे? नाही, तशी निवडणूक लढवण्याची तयारी चालू नाही. किंवा कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. कार्यकर्त्यांचा जरी आग्रह असला तरी माझी निवडणूक लढवण्याची तयारी आहे असं पण काही नाही. किंवा पवार साहेब येणारे म्हणून त्याचा राजकीय कडला तरी वेगळा अर्थ काढावा असंही काही माझं म्हणणं नाही. पवार साहेब एक आपले सगळ्यांचे नेते आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले. धन्यवाद. राजकीय बाळकडू तुमच्या घरामध्ये मिळालेले, शेठबाबांनी तुम्हाला सगळे डावपेच कदाचित शिकवले असते. शेठबाबा अतिशय भोळे सरळ मार्गे होते. राज्याचे सहकार मंत्री पवार साहेबांना सोडून गेले, त्याच वळसे पाटलांना तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष करतायत. पवार साहेबांना मुळे टाकायचं निमंत्रण दिलेलं आहे. तालुक्यातील सगळेच आजी माजी मंडळी तुम्ही एकत्र आणतायत. या मागे तुमच्या मनात वेगळं काही चाललं असेल हे समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी भविष्य करायची गरज नाही. तुम्ही स्पष्ट का बोलत नाही? नाही, स्पष्ट बोलायचं काय नाहीच आहे. तुम्ही मी वरच्या राजकारणावर बोलणार नाही, पण जुन्नर तालुक्यात जर आपण पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेला आशाताई असतील, शरददादा असतील, अतुल शेठ असतील, संजयराव काळे असतील, माऊली असतील किंवा अनेक राजकीय पुढारी असतील, ज्या ज्या वेळेला त्यांचं वैमनस्य तयार झालं किंवा ज्या ज्या वेळेला त्यांची फाटाफूट झाली किंवा जास्तीत जास्त एकमेकांवर घसारण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेला मध्यस्थी सत्यशील शेरकरांनी केलेली आहे. आणि ही राजकारणी एकत्र राहावीत, ही राहिली पाहिजेत, याचा हा खरं तर उद्देश त्या ठिकाणी माझा असतो. कारण आपल्याला समाज आपल्याकडं एक वेगळ्या पद्धतीने बघत असतो. आपण त्यांचे प्रतिनिधी आहोत, आपल्याला विकासाची कामं करायची असतात आणि आपण जर एकमेकांवर जर ताशेरे ओढत राहिलो, भांडत राहिलो तर हे योग्य नाही. म्हणून कुठेतरी समन्वय यांचा साधला गेला पाहिजे. हा समन्वय ठेवायचं काम फक्त मी या ठिकाणी करत असतो, बाकी कुठं काही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट तयार झालेले आहेत. पवार साहेबांना त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये एखादी जर कोरी पाटी मिळाली, ऍक्टिव्ह चेहरा तुमच्यासारखा मिळाला आणि पवार साहेब जर म्हणाले की सत्यशीलराव या आमच्या पक्षामध्ये आणि विधानसभेचे तिकीट घ्या. हे बघा, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष खरं तर आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजलेला आहे. 3 पिढ्या आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता. पक्ष जो सांगल तो निर्णय मी मान्य करेल. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.